आजकाल जग फास्ट झालंय. त्याच्यामुळे अशी अनेक मंडळी आहेत, की ज्यांना त्यांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी काही ना काहीतरी सोय करावी लागते. कुटुंबामध्ये अशा अनेक अडचणी असतात, की त्या अडचणींना दूर करण्यासाठी किंवा काही कौटुंबिक इतर जबाबदाऱ्या असतात. त्याच्यासाठी म्हणून आपल्याला वारंवार काही ना काही ॲडजस्टमेंट करावी लागते. आणि ही ॲडजस्टमेंट अशी असते, की एखाद्या कुटुंबातलं एखादं मूल असेल, जे लहान आहे, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, मग त्याला दुसऱ्या ठिकाणी आपल्याच नातेवाईकाकडे जाऊन शिकायला ठेवायचं किंवा कधी आपल्या नातेवाईकांची मुलं आपल्याकडे सुट्टीच्या निमित्ताने येऊन राहत असतात. असे सगळे कामं आपण आपल्याला करावी लागतात. इलाज असेल किंवा नाईलाज असेल, पण असे ॲडजस्टमेंट करावे लागतात. कारण आपल्याला आपलं घर जे आहे ना, ते चालू ठेवायचं असतं. अडचणी असतात, दैनंदिन अनेक गोष्टी असतात. त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आपण असे पर्याय अवलंबतो. आपण आपली घरातली लाडाची मुलं आपल्या नातेवाईकांकडे नेऊन ठेवत असतो. परंतु आपल्याला असं वाटत असतं, की ही आपली जी मुलं आहेत, ही आपल्या नातेवाईकांकडे सगळ्यात जास्त सेफ आहेत. त्याच्यामुळे मग आपण त्यांना इतर ठिकाणी बोर्डिंगमध्ये न ठेवता आपण आपल्या नातेवाईकांना ठेवायला पसंती देत असतो. परंतु काही घटना अशा असतात, की आपल्याला विचार करायला लावतात. कारण ज्या ठिकाणी आपण आपल्या मुलाला ठेवलंय, विश्वासाने ठेवलंय, आपल्या अगदी सख्खे, आपल्या अगदी जवळचे म्हणून नातेवाईक म्हणून आपण त्यांच्या विश्वासावर ठेवलंय. परंतु हा जर विश्वास त्या समोरच्या व्यक्तीकडून मिळत नसेल, विश्वासघात होत असेल, तर मात्र निश्चितपणे नात्यांवर विश्वास ठेवायचा की नाही, हा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडणार आहे. आपल्याला जी सत्य घटना बघायची, ती सत्य घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कारण अशाच प्रकारे एका नात्यामध्ये ठेवलेला विश्वास समोरच्या मंडळीकडून तुटलेला आहे. आता ही संपूर्ण घटना घडलेली आहे पुण्यामध्ये. पोलीस या घटनेची सखोल चौकशी करतात, कारण घटना तशीच आहे. एक कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये काही जबाबदाऱ्या होत्या, काही गोष्टी होत्या, काही अडचणी होत्या. त्याच्यामुळे मग या कुटुंबातली एक मुलगी जी शारीरिकदृष्ट्या दिव्यांग आहे, त्याच्यामुळे मग तिला तिच्या आपल्या सख्ख्या मावशीकडे ठेवलेलं आहे. आता ही मुलगी अल्पवयीन आहे अशी माहिती समोर येते. काही दिवस गेलेले आहेत आणि या घरामध्ये ती मावशी, तिचा नवरा म्हणजे या मुलीचा काका आणि तिची मावशी असं हे एकत्रित कुटुंब राहायला सुरुवात झालेली आहे. या दिव्यांग मुलीला त्या काकाने काही अश्लील व्हिडिओ दाखवलेले आहेत आणि अश्लील व्हिडिओ दाखवून तो तिला म्हणतोय, की लग्नानंतर हे असंच केलं जातं आणि तुझ्या मावशीसोबत रात्री मी असंच करत असतो. अशा स्वरूपामध्ये त्या अल्पवयीन मुलीला या नराधम काकाने काही गोष्टी अशा दाखवलेल्या आहेत, विचित्र गोष्टी दाखवल्यात. आणि ही अल्पवयीन आणि अजाण मुलगी होती. त्याच्यामुळे मग तिला काय करावं, कसं करावं हे सुचलं नसेल. आता तुम्ही सुद्धा विचार करून बघा, की एक अल्पवयीन आहे, दिव्यांग आहे, जिला शारीरिकदृष्ट्या मदतीची गरज आहे. अशा मुलीला सांभाळून घेण्याच्या ऐवजी जर का समोरची व्यक्ती, नात्यातली व्यक्ती जर का अशा काही अश्लील गोष्टी दाखवत असेल आणि त्याचबरोबर अशा काही कमेंट पास करत असेल, तर तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल, हा आपण विचार करू शकतो. त्यानंतर मग या माणसाने तिला आपल्या झाशामध्ये घेतलेलं आहे आणि मग तिच्यासोबत वाईट कृत्य विकृतपणे त्याने करायला सुरुवात केलेली आहे. आता ही अत्याचार सहन करते साधारणपणे 2 महिन्यापासून आणि याला वाचा कशी फुटलेली असेल, तर एका रात्री या मावशीने स्वतःच्या डोळ्याने आपला नवरा आपल्या भाचीसोबत जे करतोय हे बघितलंय आणि मग तिची पायाखालची जमीन सरकले. तिला अत्यंत उद्वेग झालेला आहे. तिने ताबडतोब आपल्या बहिणीला आपल्या घरी बोलवून घेतलं. सगळे घटनाक्रम तिने सांगितला आहे आणि मग सगळ्यांनी मिळून डिसिजन घेतला आहे. ते पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहेत. चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी रीतसर तक्रार दाखल केली आणि आता पोलीस या संपूर्ण घटनेची चौकशी करत आहेत, सखोल चौकशी करत आहेत. आता या सगळ्या गोष्टींवरून काय समजून घ्यायचं आहे, काय लक्षात घ्यायचं आहे, की ज्या वेळेला तुम्हाला असं वाटत असतं, की आपली मुलं आपल्या नातेवाईक मंडळींकडे सेफ आहेत, तर असं नाही आहे. आपली जी मुलं आहेत ही या जगामध्ये कुठेच सेफ नाही आहेत. आपली मुलं ज्या ठिकाणी सेफ आहेत ते म्हणजे आपलं स्वतःचं घर आहे. याच ठिकाणी ती सेफ आहेत. आपल्या आईवडिलांच्या नजरेखाली असणारी मुलं सगळ्यात जास्त सेफ आहेत. आता या घटना दुर्मिळ असल्या तरी देखील आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालणाऱ्या नक्कीच आहेत. कारण हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे असं जर वाटत असेल, तर या गोष्टींना पर्याय नाही आहे. दिवसेंदिवस ज्या ज्या क्राईम स्टोरी आपण बघतोय, या क्राईम स्टोरीमध्ये कामुकता, लैंगिक जीवन, लैंगिक छळ, पैशामुळे होणारे खून, वादविवाद, या सगळ्या गोष्टी आपण बघत आलेलो आहोत. आणि या सगळ्यामधून जर का आपल्याला बाहेर पडायचं असेल, तर मात्र आपलं मन स्थिर ठेवणे, आपण आध्यात्मिक मार्गामध्ये अवलंब करणे, आध्यात्मिक मार्गामध्ये असणे, याच गोष्टी आपल्याला पुढे जाण्यासाठी तारून नेऊ शकतात. याबद्दल आपलं मत काय आहे ते देखील जरूर कळवा. आपण भेटूया एक नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.